अशी काय बनवायला कढी बिडी त्या ताकात काय पाणी का काय नुसतं घटवरच नेलता की काय चाललंय म्हणते ही कढी बनवायची आता ताकाची हे ताक हलवलंय म्हणलं ताजे ताजे ताकाची कढी बनवायची एवढं ऊन आता ना आता आंबटच बाई गोड लागतं हा कट ताक हलवलंय म्हणलं आपली आंबट नाही झाली ताजी ताजी बनवून ही आता मिरची वाटती कढीला हे काय लसूण घेतलाय उलिसा आलं घेतलंय खोबऱ्याचा तुकडा घेतलाय कोथिंबीर घेतली आपलं रानात आहे तसं घेतलं या रानावनात काय समजा दुकान तरी मिरची आहे कोथिंबीर समजा घेतलंय असं कढीला घालावं लागतं वाटून आपल्या हातावली पाट्यावल्या वाटणाची कढी किती खावा वाटण आता ऊन लय आग होईल आताची आता आग होईन पण आता जे वस्तू केला जी जिनस वापरायची ती वापरायच लागते ना आता काय माप निघले आयत पण ते आपल्याला मिरची घातल्याशिवाय कढी चव नाही दिसत आयत काय आयता मिरची लाल मिरची माणूस पुडीतली घालते या हिरव्या मिरचीची कढी कोथिंबीर घालून लसूण घालून कढी खायला मस्त होणार मेथीचं खाणं राहिलंय का आता समजा निघलंय आयत एवढं मेथीचं कोण करत आता संध्याकाळपर्यंत हाताची थांबणार नाही आता ऊन पण लय वाढलंय उन्हाने जे साग होती आता आल्याचा तुकडा टिचून घालते बराबरीने सामान घातलं कढी मस्त होती ना बकरीच्या दुधाची नाही का बकऱ्याच्या दुधाची ओरिजिनल कढी आता ही अशी गट नाही भेटणार बाजारात पण एवढं गट कुठलं भेटायला पुन्हा जेरमालाचं भांड गंध नेसता गंधी कपाळावर टिकला लावला तर गंध उठणीत गठे पुन्हा झाडपाला किती खाती या वनस्पतीची आली पुन्हा कितीतरी वनस्पती झाडं खाती नाही का ती 12 वनस्पती खात असन ती ते आपल्याला खाल्ल्यावर आपल्याला ते समद्या गोष्टीत हे होतंय ना वनस्पती म्हणजे आपल्याला पण शरीराला बरं आहे ना काय एकच चारा खाऊन राहते का त्यामुळे तुमचं शरीर पण चांगलं आहे अगं दिवसभर कितीतरी झाडाचा पाला खात असन कितीतरी काय होत असन झाडी जंगलात नाही दोन आता इथून पुढं तिला पण पाला नाही भेटायचा इथनं पुढं काय आहे समजा झालं बदल आपण हिंडायचो रानावाना जंगलातनं जित्राप घेऊन गाराचीच खायचो ना आता माकडाचीच घरं बुडली बघा माकडाचं घरट बुडलं तर ती गावात नाही यायला लागली आणि किती कराळवाडी या टाटा कंपनीत माकडं होती त्यांची त्याच्या मोडतोड झाल्यामुळं मोडतोड झाल्यामुळं फार फरक झाला ना आता यायला लागली गावात शिरायला लागली ती पुन्हा जंगलात ना खाली यायला लागली त्यांना गरिबांना खायला नाही काय तुझ्या काही कळणे शेळ्या मेंढ्याचं पण असं होऊ शकते शेळ्या मेंढ्याचं बी असं होऊ शकते त्यांचंच मोडलं म्हणलं आपलं का नाही मोडणार मग तू आता म्हणती किती वनस्पती खात्यात पाला खात्यात पण अजून 10 वर्ष नाही भेटायचं बघायला समजा एवढं भेटणार पाळलेलं पोल्ट्री ओरिजिनल असं धंदा करणारे लोक राहणार आहेत का आता जुनी लोक गेली की नवी पिढी वेगळीच निघली नवं वेगळंच निघलं राजी 40 वर्षात का पाणी कसं पित होत तुम्ही डवरं खांदायचं असं नाही डवरं आम्ही असं डवरं खांदायचो असं गुडघ्या हे करून पाणी प्यायचो बुटी लावून आम्ही पिलोय ती मेंढरा ग असं डावऱ्याला असं पाणी गुडघं टेकवायचं आणि पाणी प्यायचं डवरा खांदायचा हा डावरा खांदायचा आणि जऱ्याचं पाणी गार नुसतं रायाचं उरलं नाल्यातलं जिरकून रानात मग ते डवरा हा आताच्या लोकांना माहिती असेल का आता त्या लोकांना डावरा बघायला नाही आम्ही जऱ्याचं पाणी पिलोय तुझ्या नातूला माहिती कळलं का योग बुद्याचा आमची ताल असायची आमच्या बापाची त्या तालीच्या खाली 2 डवरा असायचं असं आता कसं उकळा असतात खडकाव असं 2 डवरा असायचं योग आमचा असायचा
आणि बुद्याचं असायचं आम्ही आमच्या डावऱ्याचं पाणी आणायचो. एवढ्यापर्यंत बघा. हा आम्ही आमच्या डावऱ्याचं पाणी आणायचो. आणि ती आपली ती माणसं बुद्या लोकांची त्यांची ती आमच्या पाणी. वस्ती चांगली 10-12 घरं होती. त्या वस्तीवर एकच ते माणूस होता. पण त्यांचा एक डावर होता, तुमचा एक डावर होता. पण त्याचा नाही, मला पण आठवतं त्या काळात म्हणजे असं होतं. एकच घर होतं. ती आम्ही आमच्या डावऱ्याच आणायचो पाणी. पुरी जायचो 4-5 पुरी जायचो. मग बारी आमच्या डावऱ्यातलं पाणी भरायचं. त्या डावऱ्या होतं कोणच नाही. जवळच राहायचं खिटूनच डवर. पण आमच्या डावऱ्याचं आम्ही पाणी भरायचं. त्या डावऱ्या गर्दी नसते. ते काय एकच घर एकच माणूस आणणार. त्यांचं कुटुंब काही लोक मुंबईला पण जेवढं लागेल तेवढंच पाणी ती घ्यायची. ती कधी यायची का पार बरं आता तुम्ही 50 जण आणि ती 1 जण, त्यांना पाणी थोडं कमीच लागणार ना. भांडण यायचं एक वाटग. मग त्यांच्या डावऱ्याला हात नसेल लावायचा. त्यांच्या डावरामध्ये जवळ मोकळं कुणीच नाही तिथं. एक घर म्हणल्यावर ती कवा येणार पाण्याला त्यांचं संपून तवा. आता तसं राहिलंय का? आता काय झालं बीजभाव राहिलाच नाही. पण तुझं म्हणणं भेदभाव नाही राहिला ते बरं झालं. म्हणजे एकत्र आली ना चांगली गोष्ट आहे. एकत्र आली ती चांगली गोष्ट आहे. कारण जरी बोट कापलं त्यांचं कापलं ना आपलं कापलं रक्त एकच आहे. रक्त एकच आहे. बरं जुन्या लोकांनी परता लावलेली. हा जुन्या लोकांनी पाडलेली परता. आमची पण काय म्हणायची तशीच राहायची. हा तशीच राहायची. वागायची. जुन्यांनी परता पाळलेली माणसं नवीन पण तशीच वागायची. आता ते सरपण घालायचं काय ते गोळा सरपण बाबा काय अवघड आहे. सरपण घातल्याशिवाय रानातला जीवन असाच असतो. रानातला जीवन काडी कुडी गोळा करून आणायची. आणि इथं काय आपलं साठवण. आता लय मिरची टाकली ना. चिकाट झाली पाहिजे ना. म्हणजे जशी केळ कडी बिनविल तशी होणार का? कढी बनवीन अशी होणार. कढी खायला गोड वाटते पण आता हाताचे आगले होईल. हाताने करून असं मिनती करून खावं वाटते. आपल्या शरीराला तशी आयत्याची सवय नाही त्यामुळं सैन पण व्हायना. ते आपल्याला बरं वाटत खाणं. हळद मिरची समजा वापरणे. चांगलं परतलं म्हणजे मिरची चव देणे. उघडीत खाना लागत नाही. टोपलंच बारीक आहे मस्त बाकी. मस्त आपला बनवतो चियाचा. याची काय बनवायला कढी बिडी. त्या ताकात काय पाणी का काय नुसतं घट ओरिजिनल पाहिजे. एवढं ओरिजिनल भेटन का आता आहेत मग पुढं यावशी आपण धंदा करण्याला पाणी वाचावं लागतं बाय. घरचं धंदा करणार ती कशी येतं. तुझा धंदा नाही म्हातारी. घरचं खाणं ती घरचं खाणं. प्रत्येकाने करावा पाळावा खावावा. थोडाफार निमतीने करून बी खावा. आता तर निघलं आता समजा निमती कमी झाल्या पण थोडाफार तरी करावं सवय राहून द्यावा. तुझ्या बहिणीला काय वाटत. आ तुझ्या बहिणीला काय तू सांगतील. बहिणींनी पण असंच थोडंफार कष्टाने करावं. मी ती करून खावावं. आयतं तर काय आता आयतं तर समजच निघलंय जगात. थोडंफार कष्ट पाहिजेच ना. थोडंफार कष्ट पाहिजे. पण कष्ट केलं तर 5 रुपये तुमचं कमी 2 रुपये वाचणारच ना. वाचतंय ना. आणि मग 2 रुपये वाचतंय. आपल्याला खायला हाताने मेथीने भेटतंय. समजा आयतं तरी माणसाला हे होतंय का. जुनं राहिलं नाही. ही कडी अशी ह्याने नव्हती हलवी. असं मेडकटागत लाकूड काढायची त्याने हलवायचे. त्याने हलवायची. म्हणायचे आंबाट नाही होत. आता काय नवीन माणूस पळीने हलवतय उलातण्याने हलवतय असं होतंय ना. बेसन केलं तरी
त्याने हटायची, असली कडी लाकडाने हटायची. लाकडाच्या पण काहीतरी चव असणार ना. आता हे वाटायचं काळ काटतंय ना. कळकड म्हणजे लोखंडाचं आलं ती. पहिले म्हणजे पळ्या ह्याच्या राहायच्या पितळच्या राहायच्या, ते पळी घालीत नसत. आता आहे का? आता समजा टील झालं या. तुझं म्हणणं बरं झालं का टील आलं ती. आणि पितळच्या भांड्यात जेवत नसत, ते कळकायचं. ताक खात नसत, ताक. त्याचा ही काय त्याचा फायदा व्हायचा, ह्याचा तो टीलचा काय फायदा होणार. ताक व्हा, त्याचा फायदा व्हायचा. टीलचं कोण मोडीला घेत नाही, दिलं टाकून आपलं. निर्मलचं घेत या. जेव्हा जेरमल भारी होत. आता ते बोललंय समजा स्टील निघलंय. बरोबर. आवडलं तुम्हाला? स्टील निघलंय, स्टील. तुझं काय म्हणणं अशी बहिणीला अशी कडी करावं का असं तुझं म्हणणं? असं कडी करावं का खावावं. आता काय करते, तिला लय कडून नाही द्यावं लागत, आता उतरावती का? आता त्याला वाटण चांगलं परतलं होतं ना. हा, कडून नाही लय द्यायची. आता एक कडी खायला मस्त चवदार लागणार. असं ना. ताज्या ताकाची बनवली ना. ताज्या ताकाची. ताज्या ताकाची बनवली, आंबाट नाही, काय नाही. दररोज तू मेहनतीने दूध काढते नाही का? मेहनतीने दररोज दूध काढायचं, तापवायचं, इरजायचं, हलवायचं. म्हणजे त्याला किती मेहनत आहे. असं तुझं म्हणणं करावं. दिवसभर ते चुलीव तापत ठेवायचं. एवढ्या उन्हाचं मस्त ताक तापत ते. कवऱ्या बिवऱ्या घालून. बकरीच्या लेंड्या हे घालायच्या लेंड्या. शहरात कुठले शेणी घालायची, गवऱ्या रानातल्या. ओरिजिनल म्हणजे ते तापतय ना. आता तू सावली गॅसवर नाही, काय नाही. उन्हाची सावली बिलूची पण तयारी केली. सावली केली ना उन्हाचा. आता लय ऊन वाढलं ना. आता पावसाचं काय सांगितलं? पाऊस बी पडन, पाऊस बी हाय म्हणतात. वारा पाणी वादळ सांगितले. काय करायचं, आपलं जीवनच रानातलं म्हणलं ते द्या परमेश्वराचंच. राहणं, वागणं, ठेवणं. पण जीवन आपल्या सारखेच बाहेर राहणार अवघड आहे. पण आता काय करायचं, धंदा आहे म्हणल्यावर तो सोडता येतोय का?